भी नानकर टीम ने टॉस जीता है, बैटिंग करने का निर्णय लिया है। मैच की पहली गेंद लेकर भावेश पवार सुतार के लिए बढ़िया शॉट पुल कर दिया है। फील्डर है पीछे, लेकिन पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। was a dominant start by batter मोरेश्वर भावेश पवारच्या विरोधात, ज्यांनी काल जबरदस्त गोलंदाजी केली होती, पण त्यांचं स्वागत चौकारानं केलंय। पुल करताना बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार, पहिल्याच बॉलवर चौकार। इस तरह की शुरुआत काफी कम मौकों पर भावेश द्वारा देखने को मिलती है। पहली गेंद कमजोर रही और इस बार अपील हो रही है, लेकिन अंपायर की सहमति नहीं। ऐसे लगता है कि शायद पिचिंग लेग स्टंप के बाहर थी। रिप्ले में देखना इंटरेस्टिंग रहेगा। भावेश काफी जोरदार अपील करते हुए नजर आए थे। जहां लेग स्टंप के बाहर गेंद पिच हुई है, घूमती हुई गेंद, आणि कदाचित इम्पॅक्ट सुद्धा लेग स्टंपच्या बाहेर असावा आणि बॉलची गती यावेळेस भावेशने काढली होती। इम्पैक्ट का कुछ फर्क पड़ता नहीं है। यदि गेंद लेग स्टंप के बाहर पिच हुई है तो वहीं पर एलबीडब्ल्यू का जो सवाल है खत्म हो जाता है। इस बार फिर से धीमी गति की गेंद, ठीक तरह से खेल नहीं पाए थे मोरेश्वर सुतार। अच्छी वापसी करते हुए भावेश पवार। दो बड़े टीमों के बीच की ये टक्कर है, बहुत बड़ा मार का। वेगच सर्व काही नाहीये, कधी कधी तुम्हाला परिवर्तन करावं लागते आणि मोरेश्वरला परिवर्तनाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न भावेशने सातत्याने दोनदा केला, दोन्ही वाला यशस्वी। 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 4। डिप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी थोड़ा सामने की दिशा में ऑन साइड में, बाउंड्री पर स्वीप, रिवर्स स्वीप निकाला था। इस पर भी बात नहीं बनी है। यह है भावेश पवार। पहली गेंद पर वार किया गया था मोरेश्वर सुतार द्वारा, लेकिन अब यह पलटवार है भावेश पवार का। राईम चांगलं जुळलंय, पवार करतोय पलटवार आणि म्हणूनच बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स पाहायला मिळतात आणि आता थांबवलेलं आहे टीम नानकरला फक्त 4 वर। इस सीजन में 2 बार इससे पहले आमना सामना दोनों टीमों का हो चुका है। 1-1 की बराबरी है, कोई भी किसी से कम नहीं है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, आगे निकले थे। इस बार फॉलो किया बैट्समैन को, पैरों की तरफ रखा गेंद को, मोड़ना चाहते थे। ऑन साइड में गेंद गई है, ऑफ साइड में पैर से टकराने के बाद रन मिलेगा 1 लेग बाइट्स के जरिए। स्कोर आगे बढ़ता हुआ विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर का 5 बिना किसी नुकसान के। विहान इंटरप्राइज नानकर अंडर एस्टिमेट करून चालणार नाही। मोठमोठ्या स्पर्धेमध्ये यांचं प्रदर्शन नेहमीच चांगलंच असतं आणि म्हणूनच आता तीच इच्छा घेऊन आज देखील त्यांना माहिती आहे की आपल्याला खेळायचंय। धनेश 11 गोरसई बस संघासमोर गेम प्लॅन्स असतील, पण अजूनही ते वर्कआउट होत नाहीये। धावसंख्या थांबले 5 वर। ये अच्छा शॉट है, हालांकि ज्यादा रन्स मिलने की संभावना नहीं है। डायरेक्ट हिट और अंपायर की उंगली आसमान की ओर। मोरेश्वर सुतार रन आउट होते हुए नाराज असेल, प्रचंड नाराज असेल मोरेश्वर, कारण अशा पद्धतीने बाद होणं कोणालाच पसंत पडत नाही आणि त्यातल्या पहिल्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर स्ट्रायकर्स एंडला फलंदाज मोरेश्वरचा खेळ संपला आणि पहिलं षटक जरी पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, पहिलं षटक राहिलेले धनेश 11 गोरसई ब संघाच्या बाजूने 5 धावा 1 गडी बाद। मोरेश्वर अ बिग मॅन आउट। थँक्स कॉमेंट्री बॉक्स। स्वागत आणि शर्माकडे वळतोय। अब्दुलजी जब्बार शेख यांचं स्वागत आणि सन्मान मुसाभाई आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। अब्दुलजी जब्बार शेख यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल। मुसाभाई आपण आपल्या शुभ हस्ते अब्दुलजी जब्बार शेख यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। त्यानंतर रहीमजी शेख हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान मुसाभाई आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। रहीमजी शेख यांचं स्वागत आणि सन्मान मुसाभाई आपल्या शुभ हस्ते करतायत। आणि दरम्यान या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेले आहे ते म्हणजे युवा अनेक डॅशिंग अंदाज असलेले युवा नेते मीत चौगुले साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। पवन आलाय, 2 लेफ्ट आर्म बॉलर्स, आता ज्याला सीमर्स म्हणायचं, कटर्स गोलंदाजी करतायत की स्पिन अटॅक करतायत, ओळख थोडं कठीण आहे। वो दोनों तरह की गेंदबाजी करते हैं। भावेश को भी हमने देखा है, वो तेज भी डालते हैं, स्पिन भी कराते हैं, बिल्कुल स्पिनर की तरह। उसी तरह के पवन भी है।
वेट अँड वॉच. मागच्या पायाला घट्ट करून कट करण्याचा प्रयत्न होतं. स्ट्रगल सातत्याने दिसते मयूरचं. अजूनही मयूरचं खातं खुलत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. शरीर के काफी नजदीक थे ये गेंद, जगह नहीं मिली. 3 चेंडू पवनने टाकले आणि 1 मिनिटाच्या आत. हा ओव्हरहेड चांगला आहे नेहमीच धनेश शिलेमन गौर साहेबचा. बल्लेबाज को सोचने का और कमबैक करने का बिल्कुल भी मौका नहीं देना चाहते हैं पवन के ने लाजवाब गेंदबाजी करते हुए. यावेळेस रीच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत 2. बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण केले धावा. 2-2ची होते वाढ. धावसंख्या 7. चेक. वेलकम 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 सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झाले म्हणजे भिवंडी जापूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये या स्पर्धेचे प्रणेते हॅट्रिक आमदार महेशदादा चौगले साहेब यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मयूर विशालजी पठारे यांचं सुद्धा आगमन झाले. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पृथ्वीराज भाई आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. सुमित पाटील साहेबाला मनापासून हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र 2 रन खर्च किए पवन ने अपने ओवर में. पावर प्ले की समाप्ति. नानकर टीम का स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. 2 षटकं संपले आणि 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये सुरुवात थोडी अडखळत झालेली आहे. पण हे विसरून चालणार नाही. आपण भिवंडी ऑलिम्पिक खेळतोय आणि आपण या स्पर्धेत सहभागी का झालोय तर आपल्यामध्ये ती गुणवत्ता आहे. संघमालकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे. राकेशजी पाटील यांनी संघमालकांवर विश्वास ठेवलेला आहे. त्याचमुळे तो विश्वास टिकवण्यासाठी तो खेळ द्यावाच लागेल. प्रतिस्पर्धी संघ मजबूत आहे पण आपण सुद्धा काय कमी नाही होत हेच लक्षात ठेवून तुम्हाला खेळावं लागेल. और नानकर टीम ने बड़े बड़े कारनामे किए हैं इस सीज़न में. पिछले सीज़न में भी अच्छा खेली थी लेकिन ये सीज़न उनके लिए काफ़ी खास रहा है. बहुत से बड़े बड़े टूर्नामेंट में अच्छा खेल देखने को मिला है. इस मैच में शुरुआत जरूर खराब. पिछले मैच में भादवड़ को परास्त किया था. ॲडव्होकेट संदीपजी जडेजा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दिनेश 11 6 बजरंग गौर से भी. दिनेश 11 ये नाम नया नहीं है भिवंडी के लिए और पूरे टेनिस क्रिकेट विश्व के लिए. पांडुरंग धर्मा पाटिल फेम टीम दिनेश 11. सन्नीजी फुटाणकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. भावेश पवार अंदर की तरफ लेकर आए. थोड़ी तेज गेंद थी. स्टीयर किया है. 1 रन मिलेगा अंकित को. अंकित ने काफ़ी सूझबूझ भरी पारी खेली थी टफ कंडीशंस में. लेट नाइट मैच में आर्या 11 भादवड़ के विरुद्ध इसी तरह से शुरुआत की थी उन्होंने. शुरुआत में थोड़े शांत रहे थे. उसके बाद आक्रमण किया था. अजयजी सुरुवात चांगली झाली तर मग तुम्हाला रिलॅक्स होण्याचा मौका मिळतो. पण सुरुवात जर अडखत झाली तर मग पेशन्सचा बांध सुटतो. पाहूया तसं घडतंय का. धावसंख्या 8 एक गडी बाद. बिल्कुल सही कहा आपने क्योंकि इस समय दबाव इस बात का रहेगा कि रनों की रफ्तार को बढ़ाना है. ज़्यादा समय आप नहीं ले सकते हो. शानदार गेंद. पहले ओवर में ज़्यादातर उंगलियां फेर रहे थे लेकिन इस ओवर में थोड़ा तेज करने की कोशिश हो रही है भावेश पवार द्वारा. फलंदाजाचा माइंडसेट ओळखून, फलंदाजाचा स्टान्स ओळखून, फलंदाजाचा अप्रोच ओळखून गतीमध्ये बदल, वळणामध्ये बदल भावेशने आतापर्यंत केलाय. षटक चांगलं सांभाळलंय. धावसंख्या थांबले 8 वर 1 गडी बाद. मयूर दलवी बहुत अच्छे बल्लेबाज है लेकिन कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे हैं. सही फुटवर्क देखने को नहीं मिल रहा है. इस बार पिकअप शॉट भेज दिया है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन. जिकडे परिस्थिती गंभीर तिकडे उभा राहतोय फलंदाज खंबीर आणि आता तो षटकार आलेला आहे. तो म्हणजेच मयूर दळवीच्या बॅटमधून एकूण 7 डॉट बॉल्स घेतले आणि त्यानंतर हा ह्यूजिट सिक्सर. कलाइयों का बहुत ही जबरदस्त तगड़ा उपयोग किया है उन्होंने. जोरदार पिकअप फ्लिक शॉट. थोड़ी दिशाहीन थी गेंद. उसी का फायदा उठाते हुए मयूर दलवी इसी तरह के पावर हिटिंग के लिए जाने जाते हैं लेकिन कहीं ना कहीं स्वभाव के थोड़ा सा विपरीत शुरुआत से खेलने का प्रयास किया है जिसमें थोड़े से फंसते हुए नजर आए. स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर. मागच्या सामन्यात प्रणय पाटील सोबत चाचपडले होते पण त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. त्याचा सुरुवात जरी चांगली झाली नाही अजूनही स्कोप आहे. यानंतर अजून 3 षटकं बाकी आहेत आणि जर असाच अप्रोच राहिला मयूर दळवीचा तर 60 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जी हाँ वही कोशिश करनी होगी. मनीष क्वार्टर फाइनल्स की शुरुआत हुई है. ये पहला क्वार्टर फाइनल है भिवंडी ओलंपिक्स 2025 का ग्रामीण फॉर्मेट में. अगला मैच दूसरा क्वार्टर फाइनल मुकाबला एक और बड़ा मैच मिनेश 11 जय बजरंग कारिवली बनाम आई देवी वडूनगर. दोनों टीमों को तैयार रहना है.
आज हमने केतन को भी देखा वडुनगर टीम की ओर से, उन्होंने भी शुरुआत में काफ़ी स्ट्रगल किया लेकिन फिर पलटवार किया। और पिछले मैच में प्रणय पाटिल उत्तम उदाहरण है। इस मैच में क्या बारी मयूर दलवी की है। बढ़िया गेंद यॉर्कर लेन पर इनसाइड एज लगा है। गेंद जा रही है शॉट मिड विकेट की तरफ। जी नहीं, इनसाइड एज नहीं है, अंपायर बताते हुए लेग बाइट्स, 1 रन मिलेगा। भावेश स्वतःवर प्रतिहल्ला जेव्हा होतो अशा वेळेला अजून जास्त सतर्क होतो आणि त्याचमुळे त्यांनी यॉर्कर लेंथ चेंडू हाताळला. रिप्लेमध्ये आपण पाहतोय अराउंड विकेटनं पायांचं मोजमाप विचारणारा चेंडू त्याने हाताळला आणि त्याचमुळे ऑफस्टाईडच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल. लेग बाईकची 1 धाव मिळते. धावसंख्या 15. यदि ये गेंद स्टंप्स की तरफ होती तो निश्चित रूप से काम तमाम हो जाता बैट्समैन का। बिल्कुल टो क्रशर थी लेकिन ऑफ स्टंप के बाहर थी। इस बार खेलना चाहते थे फाइन लेग की तरफ, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए हैं। स्क्वायर लेग पर खुद कीपर चले गए हैं सूरज के ने, क्या कमिटमेंट है। 1 ही रन मिलेगा। यस, मलिक भाई छत्रीवाले आगमन झालेले आहे. केवल 11 मिनट्स का खेल हुआ है और तीसरा ओवर समाप्ति की तरफ। रन संख्या 16, ओवर की अंतिम गेंद। तेज तर्रार गेंद, अपील हो रही है कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर की सहमति नहीं। लेग स्टंप के ऊपर से गेंद गुजर गई थी, बीट हुए यस, पूरी तरह से दरम्यान batsman। पुन्हा एकदा आगमन होते. अर्थातच भिवंडी ऑलिम्पिक 2025 चे ड्रिंक्स ब्रेक. प्रणेते, शिल्पकार, हॅट्रिक आमदार, आपला आमदार, दमदार आमदार सन्माननीय महेश दादा चौगुले साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन होते. मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजयजी ॲडव्होकेट संजय श्रीवास्तव यांचे आगमन झालेले, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. 16 धावा 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. फलंदाज 1 बाद झाले मोरेश्वर धावचीच्या स्वरूपात आणि त्यासमोर आता पुढची 3 षटकं महत्वाची असतील नांदगडसाठी. देखिए मोरेश्वर का क्रीज पर रहना काफी मलिक जरूरी भाई था। आपका भी हार्दिक स्वागत है. एडवोकेट संजय श्रीवास्तव जी आपका भी हार्दिक स्वागत है. पहले 3 ओवर्स धनेश 11 जय बजरंग गोरसई बी के नाम इस क्वार्टर फाइनल मुकाबले में, लेकिन अभी भी बहुत सा खेल होना बाकी है। 6-6 ओवर का ये मुकाबला, हर मैच 6-6 ओवर का एक फुल फ्लेज फॉर्मेट जिसे माना जाता है टेनिस क्रिकेट के खेल में, वो फॉर्मेट आपको यहाँ पर नज़र आ रहा है। भिवंडी ओलंपिक्स 2025 में कल से ऑल इंडिया ओपन की शुरुआत होने वाली है। पूरे हिंदुस्तान में से नामी गिनामी खिलाड़ी, रथी महारथी और महारथियों के भी महारथी टेनिस क्रिकेट के आपको यहाँ पर एक्शन में नजर आएंगे। आणि म्हणूनच प्रेक्षकांचा क्रिकेट खेळण्याचा आनंद द्विगुणित होणार आहे. कारण एकंदरीत जेव्हा प्रेक्षक म्हणून सुद्धा जेव्हा आपण क्रिकेटचा खेळ पाहतो, आपण स्वतः खेळतो असं प्रतीत होतं कित्येक प्रेक्षकांना. नाहीतर स्पेसमुळे 70-70 स्पोर्ट्सवर हजारो प्रेक्षक जोडत आहेत. बघा ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. ओव्हरहेड चांगला टाकलाय, नो डाऊट अबाउट इट. धनेश 11 गोरसई बने आणि 3 षटकांमध्ये फक्त 16 धावा बनवता आलेल्या आहेत विहान एंटरप्राइजेस नानकर या संघाला. आणि पुन्हा एकदा पवन केणेलाच गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलेला आहे. तो क्रम ठरलेला आहे अजयजी. म्हणजे पहिली 2 स्पेल्स हे 2 गोलंदाज कंप्लीट करते भावेश आणि पवन. मागच्या सामन्यात देखील तेच चित्र पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच गेम प्लॅन रेडी आहे. बॅटची लिडिंग एज आणि विकेट कीपर सूरज इन ऍक्शन. फलंदाज होत आहेत बाद. 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर धक्का बसतोय दुसरा. बिहाइंड
ली होती उलट दिशेने स्ट्रोक खेळण्याची आणि मोका म्हणला होता. कनेक्शन थोडक्यात राहिलं, नाहीतर मग चौकार पक्का होता. थोड़ा हार्ड लेन पर रखा था इस बार. अच्छा उछाल प्राप्त किया. गेंद थोड़ी सी बाहर की तरफ टर्न भी हुई. अक्षय थेटे ने बल्लेबाज है. वाव, व्हाट अ डिलीवरी. वी कॅन से अनप्लेएबल. बघा अक्षय तेटे सुद्धा कटर्स गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या विरोधात जेव्हा असे बॉल्स येतात ते देखील संभ्रमात येत असतील. क्या उंगलियां फेर रहे हैं पवन के ने और कितने बेहतरीन लेन पर रख रहे हैं गेंद को. पूरी तरह से खोल के रख दिया था अक्षय को. अजून एक रिव्हर्स हिट. म्हणजेच प्रत्येक वेळी प्रयत्न दिसत आहेत पण रिझल्ट काय दिसत नाहीये. रिझल्ट फक्त येतोय डॉट. लगातार 3. इससे पहले कि बैट्समैन को कुछ समझ में आए बहुत कुछ हो जाता है. हलक्या बॉल प्लेस केले. कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये 2 फलंदाज एकाच हँडला. त्याचमुळे एकाला तर परतावं लागणारच आहे आणि खूप मोठे बदल होत आहेत. खरं तर नानकर संघ टॉस विषयी मला नक्कीच चर्चा करायला आवडेल. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय आणि आतापर्यंत तो निर्णय योग्य ठरत नाहीये. देखना यहाँ पर कंफर्मेशन आना बाकी है अंपायर की ओर से. क्या वाकई में बैट्समैन को आउट दिया जाएगा या फिर कुछ और डिसीजन आता है. आउट दिया जाता है तो किसको आउट दिया जाता है वो भी एक देखने वाली बात है. लेकिन मुझे लगता है कि टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय गलत नहीं था. लेकिन उस पर सही मोहर लगा नहीं पाए हैं बल्लेबाज. क्योंकि पहले बैटिंग करना यहाँ पर थोड़ा फायदेमंद है. जिस तरह का विकेट है उसको होते हुए थर्ड अंपायर की मदद ली गई है. आणि त्यातल्या त्यात मोरेश्वरचा पहिल्याच बॉलला बाद होणं हे सर्वात मोठं गणित बिघडलेलं आहे. कारण मोरेश्वर एक उत्तम दर्जाची सुरुवात देण्यासाठी ओळखले जातात. आपल्या संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा असतो. म्हणजेच मयूर. जी हाँ, नॉन स्ट्राइकर से इन पर जो बल्लेबाज थे मयूर उनको आउट घोषित किया गया है. पहले ही क्रीज छोड़ चुके थे. ये देखिए खूबसूरत टेलीकास्ट 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर. 70-70 स्पोर्ट्स की पूरी टीम यहाँ पर अच्छा कार्य करती हुई. तो एक और झटका लगा है. रन नहीं आ रहे थे, उसी का ये नतीजा है. दबाव लगातार बढ़ता जा रहा है. हल्के हाथों से खेला था लेकिन कवर पॉइंट के खिलाड़ी सर्कल के काफ़ी अंदर खड़े थे और फील्डर को बीट नहीं कर पाए थे बल्लेबाज अक्षय थेटे. उन्होंने कोशिश की, वो पहुंच भी गए थे लगभग नॉन स्ट्राइकर से इन पर. लेकिन मयूर पहले तैयार नहीं थे. हालांकि क्रीज तो छोड़ चुके थे. रनआउट हो चुके हैं. 16 पर 3 वेहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर. इस सीजन में जिस तरह का खेल गावदेवी नानकर का रहा है उस तरीके का प्रदर्शन अभी तक इस बड़े मुकाबले में देखने को नहीं मिला है. नए बैट्समैन संकेत दळवी. नानकर ऑफ कलर सुद्धा दिसत नाहीये. ते कलरच नाहीये. जी टीम आपण पाहतोय सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नानकर संघाने कित्येक फायनल्स जिंकल्यात आणि अशा छोट्या मोठ्या फायनल्स नाही तर प्रतीत यश त्यांनी संपादित केलेलं आहे विविध स्पर्धांमध्ये. आज गणित पूर्णता बिघडलेलं. जसं आपण नेहमीच उल्लेख करतो की पायांची हालचाल महत्त्वाची आहे. स्ट्रोक कनेक्शनसाठी पायांची हालचाल होत नाहीये. षटकं संपतात 4 आणि 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 16. आणि अजून एक भिवंडी ऑलिम्पिक मधलं निर्धार षटक पूर्ण करतोय पवन केणे. जोरदार टाळ्या. चेक. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. ॲडव्होकेट संदीपजी सन्मान करायचा आहे. राजू शेठ चौगुले साहेब आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रतिराज भाई. त्यानंतर निलेशजी कोंडलेकर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राजू चौगुले साहेब आपण आपल्या शुभ हस्ते निलेशजी कोंडलेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गेंदबाजी में बदलाव. कपिल केने आक्रमण पर आते हुए और खूबसूरत गेंद के साथ शुरुआत. कपिल केने की. अमितजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विशालजी पठारे आपण आपल्या शुभ हस्ते अमितजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्विच हिट करने का प्रयास अक्षय थेटे द्वारा लेकिन उसमें भी कामयाबी नहीं मिल रही है. एक और डॉट डिलीवरी. डॉट गेंदे बहुत ज्यादा भावेशजी खेली पाटील है. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 18 डॉट बॉल्स आतापर्यंत. 18 डॉट बॉल्स. विचार करण्याची गोष्ट. त्यानंतर मलिकभाई छत्रीवाले यांचं स्वागत आणि सन्मान नगरसेवक लकीभाई आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. मलिकभाई छत्रीवाले. मौका बना था वहां पर लेकिन कैच ड्रॉप हुआ है.
और केवल एक ही रन पर संतुष्ट होते हुए बल्लेबाज, 2 रन मिल सकते थे मेरे ख्याल से, लेकिन प्रयास हुआ नहीं। मुश्किल अवसर जरूर था। बेस्ट बॉलिंग अटॅक आतापर्यंत धनेश 11 गुरुसाहेबचा कपिल सुद्धा इकॉनॉमिकल राहिलाय. अद्भुत गेंदबाजी का प्रदर्शन, ये देखिए वो कैच Yes, भावेश sir. पवार थे वहां पर। अमोलजी मोगणे सरचिटणीस श्रमजीवी संघटना यांचं आगमन झालेलं आपलं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. स्विंग अँड मिस। Yes, उमेशजी सोनवणे आपण आपल्या शुभ हस्ते अमोलजी मुगणे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सरचिटणीस श्रमजीवी संघटना. संकेत ने 2 छक्के जड़े थे पिछले मैच में, अंतिम 2 गेंदों पर वो काफी निर्णायक साबित हुए थे। कुछ इसी तरह से उड़ाया था गेंद को। इस बार ऊंचाई काफी ज्यादा है मैदान के अंदर, लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं पवन केने द्वारा, और संकेत भी आउट। एक आशा होती की संकेत दळवी धावसंख्येला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकतील आणि स्ट्रेट हिट त्यांनी खेळले होते. एलिव्हेशन जास्त मिळालं आणि डिस्टन्स जितकं गाठायचं होतं तितकं गाठलं नाही. आणि पवनसाठी तो सोपा झेल होता, जास्त एफर्ट्स लावावे लागले नाहीत. आणि त्याचमुळे आता मोठ्या धावसंख्येच्या वाटा ज्या ठिकाणी जातात ती वाट चुकलेली आहे टीम नानकरची. वैसे तो अंडर फ्लडलाइट से कैचेस डिफिकल्ट रहते हैं, लेकिन जो स्टैंडर्ड सेट किए हैं पवन केने ने, उसके अनुसार वाकई में उनके लिए तो आसानी कैच कहा जा सकता है। जबरदस्त कैच, 17 पर 4 विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर। नए बल्लेबाज अक्षय कोहली, एक और मजबूत कदकाठी के बल्लेबाज क्रीज पर। इस बार पुल किया है बीजेपी महिला अध्यक्ष यशवंती अक्का यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपका हार्दिक स्वागत है, वेलकम. बल्लेबाज की जान हलक में थी जब गेंद फलक में थी, थोड़ा सा मिस टाइम था, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में जाकर गिरी। भावेश पवार कोशिश रखते वहां पर अपनी बाई तरफ दौड़ लगाई थी, लेकिन नहीं पहुंच पाए, और पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर। चौके से खाता खुला अक्षय कोहली का, और इसके साथ ही 5 ओवर की समाप्ति, रन संख्या 21, 4 विकेटों के नुकसान पर। नेक्स्ट मैच सेकंड क्वार्टर फाइनल, मिनेश 11 जय बजरंग कारिवली वर्सेस आई देवी वडूनवगर। दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. 5 षटकं संपतायत आणि 5 षटकां समाप्तीनंतर विहान एंटरप्राइजेस नांदकर संघाची धावसंख्या फक्त 21 गडी बाद झाले. 4 शेवटच्या षटकासाठी Thanks. ट्रॅकवर किशोर. थँक्स कॉमेंट्री बॉक्स. यानंतर आम्ही एक शाही सन्मानाकडे वळणार आहोत. भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय सुमित पाटील साहेब यांचं शाही सन्मान करण्यात येईल. आणि या स्पर्धेचे प्रणेते, भिवंडी ऑलिम्पिक 2025चे प्रणेते सन्माननीय हॅट्रिक आमदार महेशदादा चौगुले साहेबांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सुमित पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं. तसेच रवी सावंत सर, आपण सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पाहू शकता स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. ते अर्थात या स्पर्धेचे प्रणेते सो बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 6व्या षटकासाठी किशोर मुकादमला राखून ठेवलंय आणि अजून एक कटर गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येत आहे. ते स्ट्रायकर एंडला राईट बॅटर अक्षय थेटे. क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न, कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक बसेल बॉलवर, एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 22. बन साहेबांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. कितनी सटीकता देखने को मिली है गेंदबाजी में। कोई हाफ वॉली नहीं, कोई हाफ ट्रैकर नहीं, कोई फुल टॉस गेंद नहीं, अनुशासित गेंदबाजी। लेंथ, ब्लॉक हॉल यावरच जास्तीत जास्त फोकस राहिलेला आहे गोलंदाजांचा. आणि त्यातल्या त्यात स्पीड व्हेरिएशन हा देखील नक्कीच मला उल्लेख करावा असं वाटतं. स्पीड व्हेरिएशन देखील तितकंच चांगलं पाहायला मिळालं. यावेळेस धीम्या गतीचा बॉल रेंजमध्ये होता आणि आउट ऑफ रेंज करण्याचा प्रयत्न फसला. कॅच सुद्धा सुटला. दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. थ्रो होतोय नॉन स्ट्रायकर्स एंडला. 2 धावा कंप्लीट. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 24. थोड़े दूर से आए थे फील्डर मेघराज, और जब घुर से ही बी के खिलाड़ी गेंद के नीचे आते हैं तो यही उम्मीद होती है कि कैच लपका जाएगा, लेकिन ये दूसरा कैच ड्रॉप हुआ है। इससे पहले भावेश पवार के हाथ से भी एक मुश्किल कैच ड्रॉप हुआ था।
अधिक ऊंचाई। अच्छा मौका था यहाँ पर, पावर भी है बल्लेबाज अक्षय के पास, लेकिन जब ज़्यादा एलिवेशन बन जाता है तो ऐसे बड़े मैदानों पर बाउंड्री को क्लियर करना मुश्किल रहता है। आणि म्हणूनच या डावामध्ये आपण पाहिलं तर एक षटकार आणि 2 चौकार, त्या व्यतिरिक्त प्रॉफिटेबल स्ट्रोक्स आले नाही आहेत. मिड ऑन नाही आहे, बॉल जातोय लॉंग ऑनला. यावेळेस क्षेत्ररक्षण चुकलं होतं पण मनस्थिती नव्हती दुसऱ्या धावेची. एक मिळते, धावसंख्या 25. मुझे लगता है कि शुरुआत में ही गड़बड़ हो गई। पहली गेंद पर जब आपको चौका मिला था, आपने शुरुआत अच्छी की थी, उसके बाद आप सिंगल्स भी लेते रहते तो शायद अलग स्कोर बोर्ड हमें नज़र आता। फिलहाल जो उतना अच्छा नहीं है, 25 पर 4, मात्र 3 गेंदे पारी में शेष। वाटतो तितका सोपा सिलेबस नाही आहे क्रिकेटचा. वेगवेगळे धडे आहेत. पंच करण्याचा प्रयत्न, ओ ओ अजून एक इझी कॅच ड्रॉप. अक्षय थिटेला मैदानात थांबवण्याचा प्रयत्न दिसतोय. कॅच ड्रॉप होते. नहीं, ऐसा तो नहीं होगा, लेकिन ज़रूर फील्डिंग में थोड़ी बहुत गलतियां भी हो रही है। कपिल के नेते वहाँ पर। सबन साहेब आपलं मान्यवर कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे, वेलकम. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूंवर 2 मोठे स्ट्रोक्स तर खेचावेच लागतील. त्यासाठी बाहुबल आहे स्ट्रायकर एंडला. अक्षय, अँगलचा वापर करायचा होता गोलंदाजाला. कोण बनवून बॉल विकेट किपरच्या दिशेने गेला. काय गोलंदाजी किशोरची. डॉट बॉल. लाइन को वैरी किया इस दफ़ा। थर्ड अंपायर की मदद ली जाएगी, जहां बैटिंग साइड रिव्यू। स्ट्रोक तो ऑफर नहीं किया है वहां पर अक्षय कोहली ने, लेकिन उनका यह मानना है कि यह वाइड होनी चाहिए। अभी देखते हैं कि टीवी अंपायर क्या कहते हैं। 70 स्पोर्ट्सच्या वॉर्डरूममध्ये आपण पोहोचतोय. त्या ठिकाणी चाचपणी केली जाईल वेगवेगळ्या अँगल्सने आणि बिग स्क्रीनवर तुम्हाला ग्राफिक्स शो होतीलच. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. मनासारखं घडत नाहीये विहान एंटरप्राइजेस नानकरच्या. यहाँ पर तो डीआरएस भी नहीं बनता था। पण आता होता, घेऊन टाकला. घरी नाही घेऊन जायचंय. 26 4 गडी बाद. हो, यावेळेस पुन्हा एकदा एलिव्हेशन जास्त आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉल खाली जज करण्यासाठी येतोय. सोपा झेल टिपतोय आणि आता डाव सुद्धा संपतोय. 26 धावा, 5 गडी बाद आणि पुन्हा एकदा एक निच्चांकी धावसंख्या पाहायला मिळते विहान एंटरप्राइजेस नानकरची. निराशाजनक बल्लेबाजी विहान एंटरप्राइजेस गावते हुए नानकर की। अंतिम गेंद विकेट प्राप्त किया किशोर ने, थोड़ा सा फ्लाइट दिया था और फिर से काफ़ी ज़्यादा ऊपर खेल बैठे थे बल्लेबाज अक्षय कोहली। अच्छा कैच कपिल केने थे लॉन्ग ऑफ बाउंड्री के नज़दीक, कोई गलती नहीं की उन्होंने। तो मात्र 26 बने हैं और 27 का एक छोटा सा टारगेट इस मैच को जीतने के लिए और सेमीफाइनल में पहुंचने के लिए धनेश 11 जय बजरंग गोरसई बी के सामने। नेक्स्ट मैच जिसके टॉस की तरफ आपको अब हम लेकर चलेंगे, मिनेश 11 जय बजरंग कारिवली बनाम आई देवी वडूनगर, दूसरा क्वार्टर फाइनल। थँक्स कॉमेंट्री बॉक्स. तर टॉससाठी विनंती करणार आहे ते म्हणजे निलेशजी कोंडलेकर तसेच अमितजी चौधरी या दोन्ही मान्यवरांना की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. नेक्स्ट टॉस. गवली सर, कौन से मान्यवर जुड़ रहे हैं? शंकरजी कोशांना यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आणि आपल्यास ही विनंती की आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. शंकरजी कोशांना आपण सुद्धा टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. टॉस बॉक्स आहे आरएम लॉजिस्टिक टॉस बॉक्स. त्यासाठी विनोजी मालदे यांचे विशेष आभार. अमोलजी मुकणे आपण सुद्धा टॉससाठी खास करून आराम लॉजिस्टिक टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आइए दोस्तों, इस वक्त हम खड़े हैं टॉस बॉक्स और हम लॉजिस्टिक में वीनू मालदे साहब स्पॉन्सर हैं और दोनों मान्यवर्स इस वक्त हमसे जुड़ते हुए नीलेश कोंडलेकर साहब और अमित चौधरी, वाव, दोनों कैप्टन भी जुड़ चुके हैं. उज्जवल पाटिल, साथ में एक और 3 मेहमान हमसे जुड़ रहे हैं. अमोल मुखने साहब और शंकर जी. आइए, ऑल द बेस्ट महेश बोला एंड ऑल द बेस्ट उज्जवल पाटिल. All the very best, both the team captains. A very warm welcome to both our dignitaries. चलिए तो अब टॉस कॉइन की तरफ आगे बढ़ते. कॉइन के एक साइड पर गोल्डन अक्षरों में नाम लिखा है दमदार हैट्रिक आमदार
महेश चौगले और दूसरे कॉइन पर साइड पर है भिवंडी ओलंपिक 2025। आपको कॉल देना है दमदार आमदार या फिर महेश चौगले। हु इज गोइंग टू कॉल? दमदार आमदार इज द कॉल, बट इट्स भिवंडी ओलंपिक 2025। तमाम मान्यवर का विशेष धन्यवाद हमसे जुड़ने के लिए। मंच की शोभा को आपको बढ़ाना है। धन्यवाद अजीम अब्दुल्ले अल्सो द मैच रेफरी। आई देवी वडुनवघर संघाचे संघनायक उज्ज्वल आपल्या सोबत आहेत। आत्ताच एक मॅन ऑफ द मॅच जिंकून नेक्स्ट मॅचची तयारी करताना टॉस सुद्धा जिंकलेले आहेत। असं वाटतंय का की आज सगळं अगदी सेट चालू आहे टीमसाठी? एक एक दिवस असते प्रत्येकाचा, आता बघूया पुढे काय होते आणि आम्ही फिल्डिंग करू प्रथम। वडुनवघरचे भरपूर गावकरी सध्या आपल्याला बघत असतील, काय सांगायचं आहे? जिंकलात तर पुढच्या राऊंडमध्ये जाल, हरला तर पुन्हा गावात जाल, काय सांगायचं आहे? काय नाही, क्रिकेट आहे, हार जीत होत राहते, एक एक दिवस असतो प्रत्येकाचा। जो चांगला खेळेल तो जिंकेल आणि समोर पण चांगला खेळ आहे, संघ आहे कारिवली संघ आणि मैत्रीपूर्ण लढत होईल। टॉस जिंकून काय डिसिजन आहे? फिल्डिंग करू। फील्ड फर्स्ट। मैच बोला, चाम बढ़ गया, ग्लैमर बढ़ गया भिवंडी ओलंपिक में और बड़े मुकाबले हो रहे। अब ये शेरों की लड़ाई है। ये बताइए कि आप टॉस जीतते तो क्या करते? टॉस जीते हम बैटिंग ही लेने वाले थे। मुझे पता था आप यहीं व्यू देंगे क्योंकि हम देख रहे हैं शाम से चेसिंग मुश्किल है। टीम जो खेली अभी तक भिवंडी ओलंपिक में, एज अ कैप्टन यू आर सेटिस्फाइड? यस। और क्या लगता है कि क्या लक्ष्य रखेंगे, क्योंकि उज्ज्वल एंड कंपनी वन ऑफ द ग्रेट टीम? ज़्यादा से ज़्यादा स्कोर मारने का हम लोग प्रयास करेंगे और हमारे पड़ोसन गांव का ही टीम है और एक दूसरे का खेल मालूम है दोनों को कौन कैसे खेलते हैं, तो हम ज़्यादा से ज़्यादा स्कोर मार के जीतने का प्रयास करेंगे। यही तो भिवंडी तालुका की खासियत है कि मैदान में एक दूसरे के हरीफ, बाहर एक दूसरे के मित्र। थैंक यू। Thank you so much to both the team captains. May the best team win. News from Arham Logistic Toss Box. वडुनगर won the toss, elected ball first. पहले चलते हैं सीधा डगआउट साइडलाइन पे आवाज़ और अदाओं की मलिका को एंकर रेशमा मैकर के साथ। खेल की जब शुरुआत होंगी तो मेरे साथ जुड़ेंगी पालघर की मशहूर आवाज़ प्रमोद शिडगे जी। फर्स्ट इट्स ओवर टू यू डॉक्टर गवली सर। थँक्स। या ठिकाणी नगरसेवक अरुण राऊत साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर त्याचे सुपुत्र अभिषेकजी राऊत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ओव्हर टू रेश्मा मायकर। चला तर आता दमदार एंट्री पाहणार आहोत आपण। विहान स्पोर्ट्स नानगर संघ जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत। लेट्स हॅव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज। आणि गोरसई ब संघाचे दोन्ही ओपनिंग बॅटर यांचेही धनेश 11 गोरसई बी टीमचे दोन्ही ओपनिंग बॅटर आपलंही स्वागत। So ladies and gentlemen, you guys are watching Bhiwandi Olympic 2025 presented by Damdar Hat-trick Amdar Mr. Mahesh Prabhakar Chogle, and now it's time for Dr. Gavli sir. थँक्स रेश्मा मायकर। शंकरजी पोषण्णा यांचा स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे मान्यवर कक्षामध्ये। विहान उमेशजी एंटरप्राइजेस सोनवणे आपण आपल्या शुभ हस्ते शंकरजी पोषण्णा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। बिल्कुल प्रमोद मेरे साथ जुड़ चुके हैं। विहान के पास अब एक ही चारा रह गया है, आपको गुच्छों में विकटें लेना होगी। यस ॲब्सोल्युटली राईट। ज्या पद्धतीने आपण पाहतोय 26 धावा फलकावर आणि धनेश 11 गोरसई ब या टीमची हीच खासियत राहिले, खूबी राहिले आणि म्हणूनच प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयाच्या कप्प्यात जाऊन बसलाय हा संघ आणि त्याचं एकमेव कारण त्यांच्यातलं असलेलं कौशल्य। पहले इनिंग में आंखों देखा सुना रहे थे सदाबहार कमेंटेटर अजय गरत, वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल। भिवंडी ओलंपिक का चाम बढ़ गया, दर्शक बढ़ गए। रेलिंग के पीछे कैच लो और कैश लो 1000 का इनाम है हैट्रिक आमदार की तरफ से। अगर आप मैजिक बॉक्स में सिक्सर लगाते हैं मैजिकल स्ट्रोक, आनंद नायडू साहब की तरफ से 5000 का इनाम है। हैट्रिक 6 के लिए रोशन बाग की रोशन पर्सनालिटी इरफान अदीस अंसारी की तरफ से 5000 का इनाम है और 7 बल्लेबाज अब तक ये इनाम जीत चुके।
दोनों रिकॉग्नाइज ओपनर सूरज केने और संदेश कमेंट्री केने। बॉक्स फक्त एक 2 मिनिटं थांबवतोय. धर्माजी भारती मीठपाडा सेलार उत्तर भारतीय अध्यक्ष यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मरता क्या ना करता वॉरियर ऑफ नानकर अक्षय ठेठे को लगाया गया है. क्वार्टर फाइनल का पहला मुकाबला धनेश 11 गोरसई भी वियान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर. उमेशजी सोनवणे आपण आपल्या शुभ हस्ते धर्मा भारती मीठपाडा सेलार उत्तर भारतीय अध्यक्ष यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. देखिए इस तरह के मैचेस जीतने के लिए आपको गुच्छों में विकेटें लेना होंगी. एक से काम नहीं चलेगा, 2 से नहीं चलेगा, 3 से नहीं चलेगा. गोरसई को हराना है तो 10 आउट करना होंगे. त्यानंतर आपण वळणार आहोत आमच्या मान्यवर महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पहली गेंद हवा में, क्या कॉटन बॉल, यस. पहला झटका सूरज के ने 0 पे आउट. व्हाट अ स्टार्ट फ्रॉम ठेठे. यस थँक्स कॉमेंट्री बॉक्स. मनीषाताई भांगरे यांना विनंती करणारे अक्षरताई मोहिली यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनीषाताई भांगरे आपण अक्षता मोहिली यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. काही जबरदस्त हा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलात. वळण घेणारा बॉल होता. अगदी ब्युटीज ऑनलेस स्किन डीप वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी त्याचं प्रात्यक्षिक यावेळेला दर्शवून दाखवून दिलं आणि सूरज केनेला बॅक टू द डगआउटमध्ये पाठवलं. प्रमोद, आपको लगता नहीं कि अक्षय ठेठे की गेंदबाजी कई दिनों से इब्ने सफी के नावल की तरह सस्पेंस बन चुकी है. त्यानंतर यशवंती अक्का बिलवा यांचं स्वागत आणि सन्मान मनीषाताई आपण करायचं आहे. अक्षय ठेठे वॉरियर ऑफ नानकर. एक बात है प्रमोद, दीमक दिखता नहीं लेकिन अंदर से खा जाता है. यस ॲब्सोल्युटली राईट. पहिल्याच बॉलवर दमखम दाखवणारा बॉल होता. अक्षय ठेठे नए बैट्समैन शोर उभरा था क्योंकि पवन केने एवन पवन वन डाउन पे आए हैं. अक्षय ठेठे पवन केने के लिए फिर कटर थी, बैकफुट पे गए, हल्के हाथों से गेंद को कवच में खेला, 1 रन. त्यानंतर शिल्पा मेस्त्री यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनीषाताई भांगरे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. धनेश 11 गोरसई भी 1 रन 1 विकेट. लक्ष्य है 27 का सेमीफाइनल में पहुंचने के लिए. अक्षय ठेठे कमाल के खिलाड़ी हैं. कप्तान सुतार, शुभम, कोहली, ये 4 जो खिलाड़ी हैं ना नानकर में, ये बहुत ही जंगजू है. अक्षय ठेठे सामना करेंगे संदेश केने. ये कमाल के कप्तान है. बैकवर्ड ऑफ द स्क्वायर इनका बहुत ही स्ट्रांग जोन है. अपने स्टेप में चूके, डेड बॉल. त्यानंतर अरुण रावसाहेब नगरसेवक यांचं स्वागत आणि सन्मान सन्नीजी फुटाणकर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. देखिए पॉजिटिव अप्रोच लग रहा है टीम नानकर का. कहीं भी ऐसा लग नहीं रहा है कि 27 को डिफेंड करने उतरे. अक्षय ठेठे ने फील्डिंग में थोड़ी तब्दीली की है. अरुण रावसाहेब बढ़िया गेंद. नगरसेवक यांचं स्वागत आणि सन्मान. भिवंडी ऑलिम्पिक 2025 चे प्रणेते महेंद्र चौगुले साहेब ते सन्नीजी फुटाळकर आपल्या शुभ हस्ते करतायत. आपलं हार्दिक स्वागत आहे. क्या गेंद थी, पूरी तरह से खोल के रख दिया था वहां पर संदेश केने को. इट हैज बीन अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम अक्षय ठेठे. त्यानंतर अभिषेकजी राऊत यांचंही स्वागत आणि सन्मान ठेठे मीत चौगुले साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचे. अभिषेकजी राऊत यांचं स्वागत आणि सन्मान मीत चौगुले साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. अद्भुत गेंदबाजी हो रही है, अद्भुत गेंदबाजी हो रही है अक्षय ठेठे की तरफ से. ये अंदर की जानिब लाए थे. उनकी एक खासियत है, गेंद को उसी एक्शन में फेंकते हैं. अक्षय ठेठे कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, फिर गेंद को बाहर निकाला. यस कौशलजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कौशलजी मनोज म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत झालं. सन्माननीय रवी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. खास करून
ग्रामीणसाठी फर्स्ट प्राइज स्पॉन्सर क्वालिटी बॉलिंग, दिस इज द क्वालिटी रवी बॉलिंग पाटील साहेब आपलं ठेटे. मनापासून हार्दिक स्वागत. अक्षय ठेटे इस मरतबा पुल किया है, क्या खिलाड़ी पहुंच पाएंगे? नहीं. 2 रन बना लिए संदेश केने ने, 2 रन से खाता खुला संदेश केने का. और क्या गजब का ओवर रहा वहां पर अक्षय ठेटे का. 1 ओवर 3 रन 1 विकेट. षटक आय थिंक समाप्त झालेले आहे. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. कौशलजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान मी चौगुले साहेब आपण आपल्याला शुभास्ते करायचं आहे. स्वर्गीय मनोजजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र आहेत. कौशलजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान युवा इंडिया सिंग मीत म्हात्रे साहेब, मीत चौगुले साहेब आपल्या शुभास्ते करतायत. त्यानंतर किशोरजी हुमणे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रवी पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते किशोरजी हुमणे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. देखिए टाइमर लगा दिया गया है वहां पर. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अक्षय तेटेने जी गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर भेदक मारे, वेग नियंत्रण आणि धारदारपणा अक्षयच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला. प्रतिस्पर्धी संघाला मात्र जकडून ठेवले गेले. 27 धावांचं टार्गेट समोर असताना अतिशय वाखाणीजोगी गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं स्पायसी बॉलिंग ज्याला म्हटली जाते ते अक्षय तेटीच्या माध्यमातून आपण पाहिलं. विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर टीम, तर एका साईडला धनेश 11 गोरसे ब. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आज कॅप्टन म्हणून रोल अदा करताना पाहायला मिळतोय. काय बॉल होता, डॉट बॉल. अक्षय कोहली को मोर्चे पे लगाया गया है. देखिए इस सीजन में नानकर की जो बॉलिंग रही है वो बहुत धारदार रही है. एडवोकेट संजय श्रीवास्तव साहब हमारे बाईं ओर के शामियाने में पहुंचते हुए आपका हार्दिक स्वागत. 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येस मिलिंदजी भाऊ यांचं आगमन झालेलं आपलं शब्दसन्माने हार्दिक स्वागत. तसेच चिरागजी देसले आपलाही शब्दसन्माने हार्दिक स्वागत. तसेच कुणालजी आपलाही शब्दसन्माने हार्दिक स्वागत. अप्रतिम चांगला बॉल होता. अगदी खोलवर चेंडू पाहायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली गेली. लॉंगॉनचा फिल्डर यावेळेला दूर होते, परंतु पुढे येत असताना आपण पाहतायत 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर 4ला 1. प्रमोद आपने आज देखा है कि गेंदबाज आज हावी रहे. क्या बॉलिंग हुई है. और सबसे बड़ी बात है कि लाइन ऑफ अटैक बहुत ही एक्सलेंट रहा है सभी टीमों के गेंदबाज का. डेफिनेटली याला म्हणतात 100% म्हणतात ना. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. यस वाहिद भाई आपका हार्दिक स्वागत आहे. वाहिद भाई आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. कमाल की बॉलिंग. डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी वाहिद भाई चौगुले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कप्तान सुतार आपको पता चाहिए कि 25 मिनट का समय पहले 5 ओवर के लिए. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटचा वापर केला होता. संदेश केने थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी अक्षय कोहलीच्या माध्यमातून पाहायला मिळते. ब्यूटीफुल डिलिव्हरी. सबसे बड़ी बात है कि कहीं भी जगह नहीं दी जा रही है. क्या टेलीकास्ट हो रहा है 70-70 पे. एक्सेलेंट टेलीकास्ट, क्लीन एंड नीट टेलीकास्ट. लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले, क्योंकि 70-70 अपने 10 लाख मिशन से बहुत ही करीब है. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. संदेश केने तो अक्षय कोहली. अक्षय कोहलीचा हा बॉल यावेळेला फुल टॉस बॉल होता,
पनिशमेंट दिली, सरळ चेंडूला फेकून दिले, डिस्पॅच केलं, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. दमदार हॅट्रिक आमदार. कमाल का षटकार. शॉट, ये भिंगड़ी था, ये देखिए स्वंग किया था ऑन साइड में और कोहली से कहा ये है मेरे बल्ले की गोली. 6 रन. देखिए संदेश केने एक ऐसे बैट्समैन है, सिर्फ कप्तानी नहीं अच्छी करते हैं, लेकिन मैंने देखा वो जब भी ओपन में आए बहुत अच्छा उन्होंने स्टार्ट दिया है गुरसई बी को. सुपर बॅटिंग. षटकाराला षटकाराने थोडासा दिलासा दिलाय. संदेश केने स्ट्रगल करत होता, त्या संघर्षातून आता थोडाफार बाहेर येताना पाहायला मिळतोय. जेव्हा तुम्ही आउट ऑफ फॉर्म असता किंवा डॉटवर डॉट बॉल येतात त्यावेळेला तुम्हाला एका षटकाराची खूप गरज असते, एका इनिंगची खूप गरज असते कमबॅक करण्यासाठी. ऑन साईडला खेळत असताना क्रॉस बॅटचा वापर केला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. धनेश 11 गुरसई ब या टीमची 11ला 1. प्रमोद देखिए जब आप लो स्कोरिंग मुकाबला खेलते हैं, अगर उसमें बड़ा शॉट आता है तो फिर बल्लेबाजी से प्रेशर रिलीज हो जाता है. एक ये ऐसा मुकाबला रहता है जहाँ जिस तरह आप जंजीर को पकड़ के रखते हैं, आपको मुकाबले को पकड़ के रखना होता है. यस ॲब्सोल्युटली राईट. हा सिद्दीक बाबे सरांचा एक्सपिरियन्स आहे, अनुभवाने समृद्ध असलेले असे समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. सिद्दीक बाबे सर, भिवंडी ऑलिम्पिक 2025 आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट पाहतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये 2028 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये T20चा फॉर्मॅट क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहणार आहोत. देखिए उसका मैं आकलन ये करता हूँ कि हैट्रिक आमदार है, तो 3 साल पहले भिवंडी ओलंपिक में क्रिकेट खेला जा रहा है और 3 साल बाद पॅरिस ओलंपिक में T20 क्रिकेट खेला जाएगा. यस, तेजसभाई समरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. देखिए वैसे भी भिवंडी तालुका क्रिकेट में भारतवर्ष में सबसे आगे है और हैट्रिक आमदार तो 3 साल आगे हैं. ये देखिए कल पहला मुकाबला ओपन इंडिया में देखना ना भूलिए. NB स्पोर्ट पुणे, वसीम भाई फैन क्लब इंडिया, एक तरफ बाइकर सम्राट कोहिनूर ऑफ वाकलन केतन मात्रे, तो दूसरी तरफ रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल, वॉर ऑफ टाइटन्स. कल दूसरा मुकाबला आपके सामने रहेगा. पॉइनियर स्पोर्ट, मासूम चेहरा वार गहरा, प्रीतेश पाटिल और एक तरफ प्रिंस ऑफ वाल्केश्वर, दिल्ली धमाका के रनों के सरकार जगत सरकार. यस, थँक्स कॉमेंट्री बॉक्स. 5 बजे पहला Yes, sir. मुकाबला. स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. चंदनजी मोरिया यांचं स्वागत आणि सन्मान उमेशजी सोनवणे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. चंदनजी मोरिया. नानकर आप समय ज़्यादा ले रहे हैं. 2 ओवर के लिए आपने 12 मिनट का समय लिया है. डॉक्टर नौशाद यांचे आगमन झालेले आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेट खेळच असं आहे, क्रिकेट खेळापासून कोणी दूर ठेवू शकत नाही स्वतःला. मरता क्या ना करता, अक्षय टेटे को कंटिन्यू रखा गया है. सामना करेंगे कप्तान संदेश केने. त्यानंतर सागरजी शेळके यांचंही स्वागत आणि सन्मान उमेशजी सोनवणे आपण आपल्या शुभास्ते करायचे. सागरजी शेळके. कल BC4 का पहला सेमीफाइनल भी रहेगा ठीक 4 बजे. अक्षय टेटे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए बैकफुट पे गए, पंच किया है, पीछे खिलाड़ी हैं, दूर से पहुंच रहे हैं. समय बल्लेबाज के पास 2 रन का. अब पढ़ लिया था गेंद को टिप्पा खाने के बाद संदेश केने ने. त्यानंतर इम्रानजी शेख यांचं स्वागत आणि सन्मान इन 2 रन से इब्राहिम 13 भाई पे पहुंचा आपको स्कोर. स्वागत और सम्मान करना है. देखिए 27 के लक्ष्य के लिए भी धनेश 11 गुरसई बी को इमरान शेख का स्वागत और सम्मान करना है आपको. शुभ हाथों से बहती हुई हवा में पसीना बहाना पड़ रहा है. बढ़िया गेंद बिट किया और गेंद बल्ले का एज लेकर विकेट कीपर के पास. बड़ी विकेट अक्षय टेटे को मिलने वाली ये दूसरी सफलता.
बार बच नहीं पाए कप्तान संदेश केने. किस ऑफ द बैट एंड रोज टू विकेट कीपर. यस ॲब्सोल्युटली राईट. अक्षय तेटेच्या गोलंदाजीवर थोडंसं सावध पवित्रा घेऊन खेळण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलपासून संदेश केनेचा होता आणि अखेरकार अक्षय तेटेला ज्या प्लॅनिंगमध्ये गोलंदाजी करायची होती ते प्लॅनिंग मात्र परफेक्ट यावेळेला पाहायला मिळालं आणि विकेट मिळाली. नए बैट्समैन भावेश पवार, हरफन मौला खिलाड़ी, ड्रॉप सीन के हीरो, प्राइड ऑफ ISPL एंड प्राइड ऑफ भिवंडी, जिनके बारे में मैं कहता हूँ ये जो भावेश पवार है ना, ड्रॉप सीन में आते हैं अक्सर हीरो बन जाते हैं और कभी कभी ज़ीरो. देखिए धनेश ने भी अब अपने शेरों को मैदान में उतारा है क्योंकि वॉरियर कमाल की बॉलिंग कर रहे हैं. अक्षय टेटे भावेश पवार के लिए बढ़िया गेंद, अधूरे मन से बल्ला हराया, गेंद इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास. लवली बॉल. लाईन अँड लेन्थचा राजा. जरी बॅटिंगमध्ये मी कमकुवत थोडंसं ठरलो परंतु यावेळेला मी बॉलिंगमध्ये चांगली परिपक्वता गोलंदाजी करेन आणि तेच करत असताना पाहायला मिळतो अक्षय सुपर बॉलिंग. अक्षय टेटे भावेश पवार के लिए ओ स्विंगिंग यॉर्कर, बल्ले को टकराई थी वहां पर. 1 रन. क्या गजब की बॉलिंग कर रहे हैं अक्षय टेटे. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. समोरचा फलंदाज जरी चांगला असला तरी सुद्धा माझ्याकडे सुद्धा ती क्वालिटी आहे, क्वालिटी ऑफ बॉलिंग ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. जरी 26 धावा असल्या फलकावर 27 धावांचं आव्हान असलं तरी सुद्धा आम्ही सुद्धा टीट फॉर टॅट करण्यासाठी रेडी आहोत. देखिए छोटे टोटल पे वियान एंटरप्राइजेस नानकर का पॉजिटिव अप्रोच लग रहा है. आपको लगता नहीं कि धनेश 11 गुरसई बी के बल्लेबाजों को इस वक्त जो बॉलिंग कर रहे हैं ठेठे, ऐसा लग रहा है कि 10वीं के एग्जाम में बल्लेबाजों के हाथ में 12वीं का पेपर दिया गया है. अक्षय ठेठे भटकी भी गेंद, कोई शॉट ऑफर नहीं किया, वाइड घोषित किया अंपायर ने. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है. 15 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 12 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धुरंधर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पवन केने एवन आणि भावेश पवारला आपण पाहत आहेत. अक्षय पवन को घूम के मारा है, पीछे खिलाड़ी है, ये गेंद जाएंगी मैदान के बाहर. A1 शॉट, 6 रन. यावेळेला आपण पाहत आहेत खिचून मारला होता हा बॉल आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्युटिफुल स्ट्रोक, मैग्निफिसेंट एंड वंडरफुल शॉट बाय एवन पवन केने. देखिए पवन केने को ना ग्रामीण क्रिकेट के गेंदबाज रोक पाए, ना BC4 के रोक पाए, ना ओपन इंडिया के रोक पाए. कमाल के खिलाड़ी हैं और इस खिलाड़ी के फैन फॉलोअर्स कहीं ज़्यादा हैं. यस विकीजी थोरात यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम. ओ बढ़िया वापसी, बढ़िया वापसी. यस इज आउट. रिले कैच. ये ठेठे पलटवार. कमबॅक करणं जाणतो अक्षय तेटेला आपण पाहत आहेत. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं असावं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने अक्षयचा हा बॉल ह्या वेळेला अगदी समोर ठेवला होता, बॅटची एज लागली होती, बाउन्स मिळाला होता आणि पाठीमागे विकेट किपरच्या अगदी फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. विकेट किपरकडून थोडीशी चूक झाली परंतु त्यानंतरचा बॅकअप जो मिळाला तो अतिशय चांगला होता. अक्षयने कमबॅक केलं, बॅकअप सुद्धा चांगला मिळाला. फलंदाज बाद 21ला या वेळेला आपण पाहू शकतायत चौथा तिसरा धक्का. VIP डायस आपण पाहू शकतायत. आपण पाहतायत महेश शेठ, प्रभाकर चौगुले साहेब, प्रेझेंट भिवंडी ऑलिम्पिक 2025 हॅट्रिक आमदार.
3.0 आणि नेहमीच संकल्पना चांगली पाहायला मिळाली. 25पेक्षा जास्त खेळ आज भिवंडीकरांनी अनुभवलंय. प्रत्येक घराघरामध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचली. पूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरामध्ये आज 70-70 लाईव्हच्या माध्यमातून 7 समुद्रापलीकडे या स्पर्धेचा आज गाजावाजा होत असताना पाहायला मिळतोय. सिद्दीक भावे सर, ज्या पद्धतीने षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध केली अक्षय तेटेने आणि यासाठीच ओळखला जातो हा खेळाडू. देखिए अक्षय टेटे का बॉलिंग एनालिसिस देखिए, क्या कमाल की गेंदबाजी की उन्होंने. 2 ओवर और कुल मिलाकर 12 रन, 13 रन और 3 विकेट. आपके बल्लेबाजों ने कहीं ना कहीं 15 रन कम बना लिए, वरना ये डगर आसान नहीं थी. 20 गेंदें आपने डॉट खेली है, अंदाजा लगाइए 36 में से 20 गेंदें डॉट. ये भी एक कीर्तिमान है. नहीं, कीर्तिमान इसलिए नहीं कि ग्रामीण का जो फाइनल मैंने किया था वहाँ 14 बैट्समैन 0 पे आउट हुए थे और 16 का टारगेट था. गेंदें सिर्फ डॉट ही हो रही थी. अप्रतिम, खूप चांगला बॉल होता. परफेक्ट वाईट यॉर्क. या वेळेला आपण पाहत आहे पंचांकडे दाद मागितले गेले आणि कदाचित फलंदाज या वेळेला किशोरला माहिती आहे आणि त्यामुळेच किशोर मुकादम त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवरून स्ट्राईक एंडला येत असताना डायरेक्ट हिट झाला आणि इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे. थर्ड अंपायर रेफर केलं गेलं. या पण डिसिजन पेंडिंग. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःवर वेलकम ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. OUT आउट. डायरेक्ट हिट. बॅट जरूर हातामध्ये होती आणि बॅट स्लाइड करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्या अगोदरच चेंडू स्टम्प्सला हिट होताना पाहायला मिळतोय. सिद्दीक भाई सर, या वेळेला आपण पाहू शकता 21 झालेले आहेत. हमारे बीच रोशनबाग की सबसे मशहूर पर्सनालिटी, रॉयल बिल्डर एंड डेवलपर के ओनर, माजी सभापति, कार्य सम्राट, नगर सेवक इरफान अदीस अंसारी साहब हमारे भाई और जुड़ चुके. हम भिवंडी ओलंपिक में हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चोगले साहब की तरफ से आपका हार्दिक स्वागत करते हैं. थोड़ी देर में हमारे बीच बेबाक लीडर इमाम अंसारी साहब भी जुड़ने जा रहे हैं. यस, जोगेनजी पाटील कारिवली, आपला हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जोगेनजी पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कपिल केने आए हैं, नए बैटर. हल्के हाथों से स्टीयर किया है, गेंद पीछे निकली है, बैकअप अच्छा है, 1 रन. हलक्याशा हाताने फक्त जंटल पुश करत असताना आपण पाहत आहेत. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू यावेळेला निघून जात असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. धनेश नेवन गोरसई ब या टीमला. एका साईडला विहान एंटरप्राइजेस नानकर या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना नामुष्की उडवली गेली. 26 धावा फक्त फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात चांगली सुरुवात झाली होती. गोलंदाजांकडून जे कॉन्ट्रीब्यूट व्हायला हवं होतं झालं गोलंदाजांकडून आणि त्यानंतरची ही स्थिती 22 ला 4. बिल्कुल, हमारे भाई और एडवोकेट संजय श्रीवास्तव साहब हैं, इरफान अदीस अंसारी साहब हैं, आप दोनों का हार्दिक स्वागत. समय इतना ज़्यादा लिया गया है कि 2 ऑफिशियल वॉर्न किए जा रहे हैं, स्पेशली कप्तान सुतार, मोरेश्वर सुतार. जड़ में गेंद थी, शॉर्ट बैकलिप से केवल पुश किया ऑन साइड में, 1 रन. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. सेन्सेबल बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अक्षय गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 26 धावा फलकावर लगावल्या गेल्या.
ऑन साईटला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल 22 पवारच्या बॅटमधून 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. आपने देखा कि भावेश पवार ने भी कंट्रोल शॉट खेला, पूरी ताकत नहीं लगाई, उनको पता था पीछे खिलाड़ी है. ये मैच कोई दूसरा रहता तो फिर वो गेंद मैदान के बाहर जाती. डेफिनेटली काही प्रेक्षकांची हीच मात्र चर्चा असेल की 27 धावा झाले तर मॅक्झिमम 2 षटकं किंवा 2.3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल, ही चर्चा होती. परंतु हे क्रिकेट आहे आणि नानकर टीम जर समोर असेल तर डेफिनेटली फाईट करण्यासाठी तत्पर असणारा संघ पाहायला मिळतोय विहान एंटरप्राइजेस नानकर. बिल्कुल इससे सम्मानजनक हार कह सकते हैं कि आपने मुकाबले को 5वें ओवर में लाया, वो भी गोरसई बी जैसी टीम के सामने. यस सिद्दीक बाबे सर, त्यासाठीच म्हटलं जातं ना की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं नानकर टीम तेच करत असताना पाहायला मिळतंय. मोरेश्वर सुतार, लास्ट वार्निंग है, डायरेक्ट पैनलाइज किया जाएगा. 4 ओवर के लिए आपने 26 मिनट का समय लिया है. यस सर, थँक्स. कॉमेंट्री बॉक्स. सन्मान्य श्री प्रकाशजी पाटील साहेब, शिवसेना नेते यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्मान्य श्री सुभाष माने साहेब, जिल्हा प्रमुख, यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांतारामजी